आवडतं स्ट्रीट फूड कुठलं आहे तुमचं? म्हणजे कुठली डिश आवडते तुम्हाला? हे आवडत असं म्हणता येणार ना, आवडत होतं असं म्हणू शकतो. अन् काय असतं बऱ्याच वेळेस कंडिशनमध्ये काही गोष्टी आवडून घ्याव्या लागतात. तुम्ही आमलेट पाव ज्याचा उल्लेख केला. ज्यावेळेस माझे मोठे बंधू इथं आहेत, त्यांनी मला 10वीच्या वर्गात असताना औरंगाबादला आणलं. त्यावेळेस पुस्तकामध्ये लिहिलं बऱ्यापैकी हालाकीची परिस्थिती होती. तर स्टार्टिंगला आम्हाला काही ज्याला आपण प्रॉपर जेवण ज्याला म्हणू किंवा मेस हा काही प्रकार नव्हता. कारण घरून आणल्यामुळं त्याचे क्लासेस, त्याचं स्वतःचं, माझा खर्च. मग त्यावेळेस अशी व्यवस्था करण्यात आली होती, की तिथं जो बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती ऑमलेट पाव असतं. जे संभाजीनगरचे आहेत सध्या, त्यांना कदाचित माहीत असेल तिथं अप्सरा टॉकीज, अंबा टॉकीज, अंजली टॉकीज हा रोड आहे आणि त्याच्यासमोर संध्याकाळच्या वेळेस हे भेळ, वडापाव वडापाव नाही तर आय थिंक भेळ आणि ऑमलेट ह्या गाड्या लागायच्या. आता त्याच्या अगोदर ऑमलेट काय प्रकार मला माहीत नव्हता. कारण गावाकडे ऑमलेट बनवलेलं नव्हतं कधी. तर मग तिथं खाल्ल्यानंतर भाऊने त्या वडापाववाल्याला सांगितलं, की "हा ज्या वेळेस येईल त्या दिवशी येत जा. उधारी झाली की मी देत जाईल." मग बरेच वेळेस असं व्हायचं, की संध्याकाळचं जेवण नसायचं, तर तिथं जाऊन ते खायचं. ते स्टार्टिंगला काही कळायचं नाही, की किती चांगलं आहे वगैरे. त्याची एवढी सवय होऊन गेली, की नंतर त्याशिवाय दुसरं काही खाऊच वाटायचं नाही. तसंच तिथलं फरसाण एक प्रकार होता आणि त्याकाळीच मला आठवतं एक फरसाण आणि केळी हा एक आमचा स्टेपल डाएट होता. जसं आता आपण भाजी-पोळी खातो तसं एक स्टेपल डाएट होतं किंवा विद्यार्थ्यांसाठी डब्बा असतो कोणत्यातरी मेसमधला असतो. तसं आमचं ते स्टेपल डाएट होतं, की शक्यतो रात्री फरसाण आणि केळी या पद्धतीनं. तर आत्ता जर मी ते खाण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं 2 तासामध्ये मी बोलू पण शकणार नाही अशी परिस्थिती होईल. म्हणजे घसा एकदम पॅक होईल. त्यावेळेस ती इम्युनिटी होती आणि मग आता विचार करतो, की ते तेल कसं वापरत होते? ते मी कसं खाल्लं असेल? आणि आत्ता तिथं गेलं तर नेमकं काय होईल? तर तो एक स्ट्रीट फूड त्यावेळेस आवडायचा. आता मला कोणतंही स्ट्रीट फूड आवडत नाही आणि विशेष करून गेल्या 2 महिन्यात तर बिलकुलच आवडत नाही. आवडतं स्ट्रीट फूड कुठलं आहे तुमचं? म्हणजे कुठली डिश आवडते तुम्हाला? म्हणजे आवडत असं म्हणता येणार ना, आवडत होतं असं म्हणू शकतो. काय असतं बऱ्याच वेळेस कंडिशनमध्ये काही गोष्टी आवडून घ्याव्या लागतात.